आव्हाडांच्या या दाव्यावर महायुतीच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला। आव्हाडांना स्टंटबाजी करण्याची सवय आहे। आगामी निवडणुका भाजप आणि मित्रपक्ष एकत्रच लढणार असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। तर आव्हाडांच्या भविष्यवाणीवर काहीही घडत नाही। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महायुतीतच लढणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं। भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही, संघासोबत तर बिलकुलच झाली नाही। संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही। भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे, लोकसभेतही लढणार आहे, विधानसभेतही लढणार आहे। अहो यांनी भविष्य वर्तवलं म्हणजे होतंय का? आम्ही भाजप आणि आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत। त्यात कुठेही लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रितपणे लढल्या जातील। युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा येईल।